पुढचा एक पुन्हा अहवाल निर्देशांकावरचा प्रश्न जर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल जागतिक शांतता निर्देशांक 2025. जागतिक शांतता निर्देशांक 2025 आता लक्षात घ्या 3 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या जागतिक शांतता निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक 115 आहे. मी जे जे स्टार पॉईंट करून देतो याला गोल्यामध्ये चालवायचा आहे. आता बघा हा हा ग्लोबल पीस इंडेक्स आहे. ठीक आहे, भारताचा क्रमांक 115 आहे. जाहीर कधी झाला? 3 सप्टेंबर 2025 ला. ठीक आहे, मग आता तर आईसलँड नावाचा हा जो देश दिसतो तुम्हाला, आईसलँड हा सर्वात शांत देश म्हणून आणि 2008 पासून अव्वल स्थानावर आहे. अव्वल 2008 पासून. म्हणजे तुमचा इथंही प्रश्न बनला, स्टार पॉईंट करून ठेवा. ठीक आहे, आपण ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये सलग 15 वर्ष कंटिन्यू पहिल्या स्थानावर स्वित्झर्लंड होता आणि हा 2008 पासून जागतिक शांततामध्ये आईसलँड आहे. लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. मग आता इकडे लक्षात घ्या, थोडंसं जर लक्षात बघितलं, हा अहवाल कोण जाहीर करते? ग्लोबल पीस इंडेक्स अहवाल दरवर्षी इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स पीस नावाची संस्था आहे. ही संस्था जाहीर करते. ऑस्ट्रेलियामध्ये संस्था आहे आणि याचं मुख्यालय सिडनी इथं आहे. लक्षात असू द्या. मग आता याच्यामध्ये जर बघितलं, भारत आणि पाकिस्तानची तुलना केली तर लक्षात घ्या भारताचे स्थान 115 आहे. 2024 मध्ये 116 होते आणि पाकिस्तानचे 144 स्थान आहे. या अहवालात टोटल 163 देशांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. आणि सर्वात कमी शांततेचे देश जर बघितले तर लक्षात घ्या त्याच्यामध्ये रशिया, युक्रेन, सुदान, कांगो प्रजासत्ताक, येमेन हे तुम्हाला दिसतील. आणि एक स्टार पॉईंट करून ठेवा की सिंगापूर हा आशियातील एकमेव देश आहे जो अव्वल 10 मध्ये आहे. इथे तुम्हाला त्याचा क्रमांक 6 दिसेल. लक्षात असू द्या. 1 नंबरला आईसलँड आहे, पहिल्या 10 मध्ये